या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात स्वागत होऊन जाऊ द्या। अध्यक्ष हिंदू संस्कृतीचे हिंदू सणाचे रक्षण करते सन्माननीय हिंदू जननायक आदरणीय त्याचबरोबर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत सन्माननीय माय माऊली शर्मिलाताई वैदी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही शिवडी विधानसभेच्या वतीने आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि शर्मिलाताई वैदी यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत। आपला सर्वांना ठाऊक असेल की ज्या वेळेला हा सण बंद होत होता त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आपल्या संस्कृती आपली सण जपण्यासाठी सांगणारे एकमेव हिंदू जननायक नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांनी थोडंसं मागे व्हायचं। बँड वाले थांबाल का प्लीज? बँड वाले तर थांबाल का प्लीज? बँड वाले तर थांबाल का प्लीज? सर्व कार्यकर्त्यांना एक सूचना, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे इथे सहकुटुंब आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात त्यांचं स्वागत। पण एवढा प्रचंड पाऊस बदाबदा पडतोय तरी सुद्धा आपण भिजतोय की नाही याची तमा न बाळगता हे सर्व आमचे मनसैनिक खास मान्यवरांना अनुभवण्यासाठी इथे आलेले आहेत। जरा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मान्यवरांसाठी पुन्हा एकदा। मान्यवरांना अखंड मनाची मनांचे कैवारी नव महाराष्ट्राचे भाग्य विधाते तरुणांचे आदर्श नेतृत्व मराठी मनाचा बुलंद आवाज हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। मंडळी धन्यवाद। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। यानंतर आपल्या अभिनगरचं भूषण असलेले आपले कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी एक सुंदरसं गाणं, जे गाणं वीररसाने ओथंबलेलं आहे असं गाणं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडलेलं आहे। त्या गाण्याचं सादरीकरण झाल्यानंतर आपल्याशी मान्यवर हितभूत नक्कीच साधणार आहेत। मात्र मी एक विनंती करतो, त्या कलावंतांना आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचंय, त्यामुळे शक्यतो स्टेजच्या वरती धरती जरा मागे घ्या प्लीज। सुभाष नकाशे गोविंदर सिंह विनंती आहे, पाऊस गेलेला आहे, कृपया करून चक्र बंद करा। जरा गर्दी स्टेजची जरा प्लीज मागे घ्या। कलावंतांना वावरण्यासाठी मोकळा स्पेस द्या। सगळ्यांना आम्ही विनंती करीत आहोत। सगळ्या कलावंतांना येण्यासाठी जागा द्या कृपया। कॅमेरामन दादा प्लीज, गर्दी गर्दी गर्दी। डान्सर्स पण दिसले पाहिजे, मान्यवर पण दिसले पाहिजे, अशा पद्धतीने आपण स्टेजची बांधणी केलेली आहे। चला तर मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांना आपण विनंती करूया, प्लीज जरा गर्दी मागे घ्या। सगळ्यांनी मागे थांबा, कृपया मागे थांबा प्लीज। सगळ्यांनी गर्दी मागे थांबा, आम्ही सगळ्यांना विनंती करतो, कृपया मागे थांबा, त्याच्याशिवाय डान्स सुरू होऊ शकत नाही आपला। चला मंडळी, जोरदार टाळ्या या भव्य अशा दहीहंडी महोत्सवासाठी। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज आपल्या कुटुंबासह हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी ते आलेले आहेत। या अभिनगरच्या माध्यमातून आपण जरा जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादातून एका सुंदर अशा वीर रसाने ओथंबलेल्या गीताद्वारे आपण त्यांना एक सुंदरशी सादर मानवंदना अर्पण करणार आहोत।
जोरदार टाळ्या सगळ्यांच्या.
या मराठमोळ्या कलावंतांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या अजरामर अशा अस्मितेसाठी सगळ्यांचे जरा जोरदार टाळ्या पाहिजेत. मंडळी, आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा यांच्या वतीनं सन्माननीय बाळ नांदगावकर साहेब जे दरवर्षी या अभिनवनगरच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये ही दहीहंडी हा दहीकाला साजरा करतात. आज या ठिकाणी थोड्याच अवधीमध्ये एक आगळा वेगळा इथे विक्रम रचला जातोय माझगाव ताडवाडीच्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून. त्यासाठी आज सन्माननीय मान्यवरांचे ते आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करणार. या ठिकाणी सन्माननीय हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार होणार आहे आणि तो सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व शिवडी विधानसभेचे उमेदवार सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांच्या, जोरदार टाळ्याच्या प्रतिसादातून मान्यवरांचं आपण स्वागत करूया. सन्माननीय हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिवडी विधानसभेचे उमेदवार सन्माननीय बाळा नांदगावकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या मायमाऊली शर्मिलाताई ठाकरे यांचा देखील सन्मान जिजाताई नांदगावकर यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या हिंदू सणांचे रक्षण करते आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करूया. साहेब शुभेच्छांचे दोन